नमस्कार, दीप वाहिनीत आपले सर्वांचे स्वागत आहे। खरं तर सलग 6 वेळेस कोकण बोर्डाने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला असून तरी देखील कोकणातील मुलं शासकीय सेवेमध्ये कमी प्रमाणात आहेत। याचं खरं कारण काय, याच्यावर उपाय काय, या सर्व गोष्टींवर उपाय म्हणून प्राध्यापक सतीश साठे सर हे आज आपल्या सोबत आहेत। काय त्यांनी उपाय शोधलाय, काय त्यांचा पर्याय आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। खरं तर सलग 6 वेळेस कोकण बोर्डाने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावलेला आहे, तरी देखील कोकणातील मुलं ही शासकीय सेवेमध्ये कमी आहेत किंवा स्पर्धा परीक्षांच्या मध्ये कुठेतरी कमी आहेत। त्यांचा टक्का शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मध्ये कमी आहे। हे कशामुळे आणि का? बरोबर आहे, तुम्ही योग्य असा प्रश्न विचारलेला आहे। त्याचं कारण तसंच आहे। टोटल महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये कोकण हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो। आता त्याचं कारणही तसंच आहे, कारण कोकणामध्ये जर भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर आपल्याला सर्वांना परिचित आहे। आपण हिली रिजनमध्ये म्हणजे डोंगराळ प्रदेश आहे आणि या डोंगराळ प्रदेशामध्ये प्रामुख्यानं शैक्षणिक सुविधेचा विचार जर केला तर तो खूप कमी प्रमाणामध्ये कोकणामध्ये शैक्षणिक विकास झालेला आहे। आत्ताचा विचार जर केला तर गेली 6 वर्ष तुम्ही म्हटलं तसं महाराष्ट्रामध्ये कोकण बोर्ड हे अव्वल आहे आणि अव्वल असल्या कारणामुळेच आज कोकणातील विद्यार्थी आहे। अगोदर कसं असायचं, 10वी आणि 12वी झाल्यानंतर आपला कोकणातील विद्यार्थी हा मुंबईला जायचा आणि मुंबईला गेल्यानंतर छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये चाकरमानी म्हणून तो राहत होता। परंतु आता हे चित्र आहे कुठंतरी मला वाटलं बदलायचं आहे आणि या बदलण्यासाठी एकच उपाय आहे, शिक्षण हे परिवर्तनाचं साधन आहे आणि शिक्षण हे परिवर्तनाचं साधन असल्या कारणानं आज कोकणातला माझा हा विद्यार्थी जो आहे हा 10वी आणि 12वी पुढं काय, हा जो प्रश्न आहे तो मिटवण्याचा माझा योग्य असा मानस आहे आणि तो मानस मी मिरॅकल करिअर अँड कॉम्पिटिशन अकॅडमी हे 26 जानेवारी 2024 आपण खेडमध्ये सुरू केलेलं आहे आणि या अकॅडमीच्या माध्यमातून खरं तर MPSC, UPSC, JEE, नीट अशा अनेक स्पर्धा परीक्षाचं मार्गदर्शन आपण खेडमध्ये आपण त्यांना देणार आहोत। तसेच आज आपण पाहतोय कोणत्याही क्षेत्रात जायचं म्हटलं तर तुम्हाला इंग्लिश येणं अत्यंत गरजेचं आहे। आज कोणत्या ऑफिसमध्ये जरी तुम्हाला जायचं म्हटलं, नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला कॉम्प्युटरचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि म्हणून वर्ल्ड लँग्वेज आहे इंग्लिश, ही इंग्लिश येणं आजच्या विद्यार्थ्याला काळाची गरज आहे आणि म्हणून आपण पहिला प्रयत्न जो केला तो आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स सुरू केलेला आहे आणि इंग्लिश स्पीकिंग कोर्स केल्यामुळंच आज विद्यार्थ्यामध्ये आम्हाला चेंजेस जाणवत आहेत। का तर असणारा जो कॉन्फिडन्स आहे त्या विद्यार्थ्यामध्ये तो कॉन्फिडन्स आज काय दिसतोय, वाढताना दिसतोय आणि म्हणूनच इंग्लिश स्पीकिंगच्या माध्यमातून आपण इतरही स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन आपण मूळ खेडमध्ये सुरू केलेलं आहे। सर, खरं तर तुम्ही गेले अनेक वर्ष खेडमध्ये शिक्षक म्हणून गेली 26 वर्ष मी श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या ठिकाणी भूगोल या विषयाचं अध्यापन करत आहे। त्याचाच फायदा कुठेतरी खेडमधील विद्यार्थ्यांना किंवा कोकणातील विद्यार्थ्यांना तुमच्या मिरॅकल करिअर अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी होईल। पण खरं तर विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांसाठी कडे कसं वळावं याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चित आहे, कारण आपला कोकणातला विद्यार्थी मी आत्ता सांगितल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेकडे अजिबात वळत नाही, कारण पुढे ठरलेलं आहे इथून मुंबईला जायचं। पण मुंबईला गेल्यानंतर पुढं काय, मग मला असं वाटलं की महाराष्ट्र राज्याची राजधानी आज मुंबई आहे, आर्थिक राजधानी मुंबई आहे। मग या मुंबईमध्ये अनेक असे ऑफिसेस आहेत, शासकीय प्रशासकीय ऑफिस आहेत, त्या ठिकाणी माझा विद्यार्थी का जाणार नाही? आज माझा विद्यार्थी त्या कार्यालयामध्ये पाहिलं, आज मंत्रालय आहे, मंत्रालय विधानसभा आहे, आपण पाहतो विधानसभेमध्ये असणारे अनेक मिनिस्टर आहेत, त्यांचे पे बघा, त्याचबरोबर अनेक सचिव आहेत, सचिव बघा ते कुठले आहेत। याचा जेव्हा आपण स्टडी करतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की सगळे कुठले आहेत, दक्षिणेकडचे आहेत। सुब्रमण्यम असतील, रामनंदन असतील, नावं जर पाहिलं आपल्याला लक्षात येतं हे क्लास 1 अधिकारी आहेत, हे कुठले आहेत, दक्षिणेतले आहेत। त्याचबरोबर आत्ताचा फरक जर पाहिला आता उत्तरेकडून यायला लागलेले आहेत। आज बिहारचा टक्का आपण पाहतोय UPSC मध्ये सर्वात जास्त आहे। ह्याचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी त्या पद्धतीनं मुळातच फाउंडेशन रचलं गेलेलं आहे। 8वी जेव्हा विद्यार्थी जातो तेव्हापासूनच त्याच्यावर UPSC आणि MPSCचं पूर्णपणे काय केलं जातं, मार्गदर्शन केलं जातं। तसं मी या खेडमध्ये हा तो म्हणजे उचललेलं पाऊल आहे की माझा जो विद्यार्थी 10वी आणि 12वी प्रथम क्रमांकावर येतोय, क्लास 1
क्लास वर्ग 1 मध्ये पास होतोय, पुढं त्याचं काय? मग आपल्या लक्षात येईल आज खेड हे शैक्षणिक केंद्रबिंदू म्हणून आज कोकणातलं नावाला रूपाला आलेलं आपण पाहतोय. का तर या ठिकाणी शैक्षणिक उठाव झालेला आहे. का उठाव झाला आज आपण पाहतोय? अनेक वर्ष MBBS ला विद्यार्थी जात नव्हते. पहिला प्रयत्न करत होते आपल्याकडे सर्व. आमचं सजीवन कॉलेज असेल, ज्ञानदेव कॉलेज असेल, आता रोटरी आलेलं असेल, ज्याचं आता आपण पाहतोय पास्टे साहेबांचं स्वामी समर्थ कृपा असेल. हे काय हे सगळं जर पाहिलं तर हे खऱ्या अर्थानं आपल्या खेडला ही विद्यापीठ आहेत खेडची म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याचं कारण आहे आज कोकणामध्ये तुम्हाला माहित नाही, तुम्ही सर्वे जर केला आज दक्षिणेकडचा सिंधुदुर्ग पासून उत्तरेला रायगड मधून अनेक विद्यार्थी आज रोटरीमध्ये आलेले आहेत, अनेक विद्यार्थी आज ज्ञानदीपमध्ये आलेले आहेत, अनेक विद्यार्थी आज सजीवनमध्ये आलेले. का तर त्या पद्धतीचं क्वालिटीचं शिक्षण, ज्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण म्हटलं जातं, तेच कुठे मिळालेलं आहे? खेडमध्ये मिळालेलं आहे. मग या गुणवत्तेला कुठेतरी पुढे नेण्याचं काम हे माझ्यातून व्हावं असं मला म्हणून वाटलं. आणि म्हणून मी काय केलेलं आहे, या विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेमध्ये तुम्हाला कसं जाता येईल यासाठी मार्गदर्शन ठेवलेलं आहे. आणि या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये एक आवड निर्माण व्हायला लागलेलं काय नाही. साठी सर म्हणतात ते खरं आहे. आपल्याकडे ती क्वालिटी आहे. मग क्वालिटी आहे म्हणलं तर त्या क्वालिटीला जर योग्य प्रकारे मार्गदर्शन मिळालं तर निश्चितपणे ते विद्यार्थी आपल्या आयुष्यामध्ये करिअरमध्ये निश्चितपणे काय होतात? सक्सेस ठरतात. आणि हा सक्सेस रेशो गेली मी 26 वर्ष पाहतोय, कारण माझा विषय भूगोल. आणि सर्वात जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात जास्त वेटेज असेल तर ते भूगोल या विषयाला आहे. कारण का? जिओग्राफी इज मदर ऑफ ऑल सायन्सेस असं म्हटलं जातं. भूगोल ही सर्व शास्त्राची जननी आहे. आणि म्हणून अनेक जे प्रश्न आहेत हे कोणत्या भूगोल या विषयातील असतात. आणि म्हणून माझ्या नॉलेजचा फायदा माझ्या विद्यार्थ्याला झाला तर निश्चितपणे माझा विद्यार्थी आज क्लास 1 अधिकारी झालेला मला पाहायचा आहे. सर, तसं जर बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकरी असू दे किंवा कुटुंब असू देत ही सदन आहेत, पण कोकणमध्ये फक्त काजू, आंबा, फणस ह्याच्या व्यतिरिक्त इतर उत्पन्नाचं साधन सर्वसामान्य कुटुंबाकडे नाहीये. कारण इथं भात शेती होते, ती भात म्हणजे घरगुती वापरासाठीच केला जातो. आणि बरीचशी आपली येथील मंडळी चाकरमानी म्हणून पुन्हा मुंबईत कामाला आहेत. मग अशा वेळेस आपल्या कोकणातील मुलांना स्पर्धा परीक्षांना जाणं, स्पर्धा परीक्षांना बसणं किंवा त्याचं कोचिंग घेणं हे परवडणारं आहे का? निश्चित मी त्याच्यावर हे काय केलेलं आहे, विचार केलेला आहे. तुम्ही सांगितल्या पद्धतीने मी पश्चिम महाराष्ट्रातलाच आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा आणि त्या विट्या शेजारी माझं मंगरुळ हे छोटंसं गाव आहे. आणि या छोट्याशा गावामध्ये माझा जन्म झाला. मुळातच आमचं गाव सोना चांदी हा जो व्यवसाय आहे त्या व्यवसायानिमित्त माझे अनेक मित्र आज ऑल इंडिया लेवलला मोठमोठ्या सिटीमध्ये त्यांचे काय गोल्डची सोन्याची दुकानं आहेत. मी त्याकडे वळणार होतो, पण कुठंतरी मला वाटलं हा व्यवसाय तसा धोक्याचा आहे. कारण आपला प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात जाणं म्हणजे जोखीम पत्करणं आहे. म्हणून मी काय केलं, शिक्षणावरती माझं लक्ष केंद्रित केलं. आणि मी पहिलीपासून सांगतो MA MSc MEd माझं क्वालिफिकेशन आहे. MA जिओग्राफीमध्ये आहे, MSc जिओग्राफीमध्ये आहे, हिस्ट्रीमध्ये माझं MA झालेलं आहे आणि मास्टर ऑफ एज्युकेशन टीचिंगमध्ये मी बाप आहे. आणि हे 5 जिल्ह्याचे जे संचालक असतात त्या संचालकांनी मान्य केलेलं आहे आणि माझा गौरवही केलेला आहे. त्याचबरोबर अगदी आपल्या शहर पातळीपासून ते इंटरनॅशनल पातळीपर्यंत टीचिंगचे जे अनेक अवॉर्ड आहेत, बेस्ट ऑफ द प्रोफेसर किंवा इंटेलिजंट प्रोफेसर, विषय ज्ञान, गुणवंत शिक्षक असे अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. का मिळाले तर क्वालिटी, म्हणजे माझ्या जर गुणवत्ता आहे तर मी का माझ्या विद्यार्थ्यांना देऊ नये. म्हणून पश्चिम महाराष्ट्रात मुळातच शैक्षणिक प्रचंड विकास झालेला आहे. मी जेव्हा या ठिकाणी 1997 आलेलो होतो, मला वाईट वाटतंय की 97 आलं तर या ठिकाणी सिनियर कॉलेजसुद्धा सायन्सचं नव्हतं. आणि आम्ही सिनियर नव्हे विद्यापीठात शिक्षण घेऊन इथं आलेलो होतो. म्हणजे आपला कोकण शैक्षणिकदृष्ट्या किती मागासलेला आहे. आणि म्हणून त्यावेळेस मला वाटलं की नाही माझा कोकणातला विद्यार्थी आहे त्याला नाही शिक्षण मिळत, तर त्यावेळेस लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे मी शिक्षण संस्था रजिस्टर केलेली होती. परंतु मला मिरज मतदारसंघातून आमदारकीचं त्या ठिकाणी ऑफर आलेली आणि त्यावेळेस माझ्या घरच्यांनी विचारलं, तुला राजकारण करायचं आहे, शिक्षण सम्राट बनायचं आहे की नोकरी करायची आहे? माझ्या 3 पर्याय ठेवलेले ते. आणि त्या 3 पर्यायापैकी मग मी योग्य पर्याय निवडला की मला नोकरी करायचं आहे म्हटलं. आणि म्हणून मी आमदारकी, शिक्षण सम्राट हे दोन्ही बाजूला केलं आणि शैक्षणिक याच्यामध्ये नोकरीमध्ये
मी सक्सेस ठरलो आणि गेली 26 वर्ष मी हे ज्ञानदानाचं कार्य अगदी आनंदानं करत आहे आणि त्याचं फळही मला मिळालेलं आहे. आणि म्हणून माझ्या विद्यार्थ्याला ह्या फळाचं ती फळं चाखता यावी, खरं तर त्या दृष्टिकोनातून या विद्यार्थ्यासाठी आज आपण पाहतोय आधुनिक जग आहे. या आधुनिक जगामध्ये सगळं ऑनलाईन चालू आहे. मग या ऑनलाईनमध्ये मी काय केलेलं आहे, नॅशनल ऑनलाईन बिझनेस डेव्हलपर आहे आणि त्या दृष्टिकोनातून अनेक विद्यार्थ्यांना मी ऑनलाईन टीचिंग देणारच आहे, त्याचबरोबर कमवण्याचंही साधन त्यांना आणलेलं आहे. आज जगामध्ये जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला माहीत असेल सर्वत्र ट्रेडिंग सुरू आहे. मग ट्रेडिंग हा जो प्रकार आहे हा आपल्यासाठी नवीन आहे, परंतु बाहेरच्या देशामध्ये सर्व लोक ट्रेडिंगच करतायत आणि त्या ट्रेडिंगमधून आपलं काय करतायत, आर्थिक उत्पन्न वाढवत आहेत आणि पूर्णपणे जगामध्ये ते एन्जॉय करतायत. मग माझ्या कोकणातील विद्यार्थ्यांना या ट्रेडिंगच्या संदर्भामध्ये माझा 31 वर्षाचा अनुभव या ट्रेडिंगमधला आहे. मग त्यामध्ये एमसेक्स आहे, फॉरेक्स आहे, आपलं इंडियन मार्केट आहे, इंडियन शेअर मार्केट आहे आणि जस्ट नवीन आलेलं तुम्हाला सर्वांना अपरिचित असं असणारं क्रिप्टो करन्सी आहे की ज्याला आभासी चलन म्हणतात. त्या आभासी चलनाच्या संदर्भामध्ये सुद्धा माझा 13 वर्षाचा अनुभव आहे. आज बिटकॉइन पाहताय तुम्ही, अनेक लोकांना बिटकॉइन माहीतच नाही. आज तो 50 लाखापर्यंत पोहोचलाय. याची किंमत फक्त 9,000 पासून सुरुवात झालेली आज 50 लाखापर्यंत पोहोचलाय. मग हे जे नॉलेज आहे हे कुठंतरी माझ्या विद्यार्थ्याला जर मिळालं तर तोही विद्यार्थी ट्रेडिंगमधून सुद्धा काय करू शकतो, आपला पूर्णपणे असणारा लाईफ किंवा करिअर त्यामध्ये सेट करू शकतो. आणि म्हणून विद्यार्थ्यांना आर्थिक सक्षम सुद्धा करण्याचा माझा प्रयत्न आहे. माझा पहिला प्रयत्न मी सुरू केलेला आहे, तो सर्वांना दिसेलच. 200 महिलांना मी या ठिकाणी ट्रेडिंगच्या संदर्भातून ट्रेडर म्हणून आपण जॉब दिलेला आहे आणि त्या महिलांना आज तुम्हाला माहीत आहे दर महिन्याला मी 10,000 रुपये त्यांना पेमेंट ठेवलेलं आहे आणि हे पेमेंट दर महिन्याला वाढत जाणार आहे. आणि माझा दुसरा प्रयत्न आहे की माझे जे विद्यार्थी आज शिक्षण घेतलेलं आहे, 10वी घेतल्या, 12वीला अगदी ग्रॅज्युएशन झालेले आहे, पण त्यांच्या हाताला नोकरी नाही. मग त्यांना नोकरी देण्यासाठी आपण काय केलेलं आहे, आपण एक इंटरनॅशनल लेवलची कंपनी सुरू केलेलं आहे आणि त्या इंटरनॅशनल कंपनीमध्ये या विद्यार्थ्यांना मी जॉब देणार आहे आणि 1000 विद्यार्थ्यांना निश्चितपणे मी जॉब देऊ शकतो आणि तसे माझे आता प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे शैक्षणिक विकास तर घडवणारच आहेच, त्याचबरोबर आर्थिक विकास सुद्धा या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं होणं गरजेचं आहे आणि तेव्हा खऱ्या अर्थानं मला ते समाधान लागेल. सर, ट्रेडिंग हा खरोखरच महासागर आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही आहे. तुम्ही आता मिरॅकल करिअर अकॅडमीच्या माध्यमातून मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी तयार करतात, तसं तुम्ही ट्रेडिंगसाठी तयार करणार का? निश्चित प्रश्नच नाही. का एका बाजूला लक्ष्मी आणि एका बाजूला सरस्वती जर असेल तर त्या घरामध्ये निश्चितपणे काय राहणार आहे, वातावरण खूप चांगलं राहणार आहे. आणि म्हणून हे दोन्ही प्रयत्न म्हणजे त्या विद्यार्थ्याला शैक्षणिक सुद्धा मी काय त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि पुढं UPSC MPSCच्या माध्यमातून क्लास 1 अधिकारी करणार आहे. प्लस दुसरा ते करण्यासाठी खूप खर्च आहे आणि तो खर्च आपल्या या पालकांना परवडणारा नाही. तुम्ही जर सांगितलं त्यांचा आर्थिक सोर्स जर पाहिला तर खरोखर काय नाही, कारण भात शेतीमध्ये जे उत्पन्न होतं ते आपल्या कौटुंबिक वर्षभराचे जे गरज आहे त्यासाठीच ते अपुरं पडते. मग या विद्यार्थ्यांना ह्या येण्याचा खर्च कोण करणार, कारण यांना मुंबई, दिल्ली या ठिकाणी जावं लागतं, त्याबरोबर त्या ठिकाणी त्याचा अभ्यास करावा लागतो. मग तो खर्च कोण करणार. मग जर हे ट्रेडिंगच्या माध्यमातून त्यांना जो सोर्स मिळाला तर निश्चितपणे काय विद्यार्थी करणार, ट्रेडिंगमधून पैसे मिळवतील आणि इकडे UPSCने याचा अभ्यास करतील. असं दुहेरी संगम मी या ठिकाणी साधणार आहे. नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर. मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3,300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर. तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा. आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी. एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स. सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1,250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2,400 रुपये. नमस्कार, ब्रेक नंतर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आपण आपली मुलाखत आहे अशी पुन्हा कंटिन्यू करूया. आता आपल्यासोबत साठे सर आहेत. सर, ऍक्च्युली तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही एक ट्रेडर आहात. शिक्षक आणि ट्रेडर ही कॉम्बिनेशन कुठून आली? खरं तर शिक्षक माझी ड्युटी जर पाहिली तर 7:30 ते 12:30, 24 तासापैकी फक्त 5 तास आणि एवढा वेळ माझ्यासाठी रिकामा होता. मग त्यातून मला वाटलं की नाही, आपण काहीतरी नवीन काहीतरी शिकावं
आणि त्या दृष्टिकोनातून माझे दिल्लीचे मित्र होते, त्यांनी त्यावेळेस एमसेकच्या संदर्भामध्ये मला माहिती दिली. आणि एमसेक्स म्हणजे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही मगाशी म्हटलं तसं महासागर आहे. त्या महासागरामध्ये तुम्ही किती घेताय ते तुमच्यावर डिपेंड आहे. आणि म्हणून मी खेडमध्ये पहिल्यांदा 2013 साली पहिली फ्रँचायसी प्रामुख्यानं व्हेंचुराची फ्रँचायसी एमसेक्सची मी घेतली. परंतु मला एमसेक्समध्ये MC आणि X ह्याचा काहीच माहीत नव्हतं. मी ट्रेडर आणले दिल्लीवरून, इथं ठेवले, लोकांनी अकाउंट ओपन केली आणि पुन्हा त्या ट्रेडरनी जसं आपण पाहतोय ट्रेडर काय करतात त्या पद्धतीने त्यांचे अकाउंट झिरो केली. त्यातलं मला नॉलेज माहीत नव्हतं. मात्र आकडे असे होते की ट्रिलियन, बिलियन, मिलियन. आता मराठीत आपल्याला ते इंग्लिशमध्ये शब्द मोठमोठे जड वाटायला लागले ना. लाखो, करोडो, अब्जामध्ये त्यामध्ये काय चालतात, ट्रेडिंग चालतं. मग मी मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हापासून आतापर्यंत मग 2016 साली मी स्वतः ट्रेडिंग शिकलो. आणि ट्रेडिंग शिकल्यानंतर मी एका दिवसामध्ये 1.25 लाख रुपये कमवले. तेव्हाच मी खुणगाठ बांधली की दिवसाला मी 1 लाख रुपये कमवू शकतो. आणि निश्चितपणे तेव्हापासून जी स्टडीला सुरुवात केली 2016 आणि नेमका करोना आला 19ला, आपल्याला माहिती आहे. आणि त्या करोनाच्या कालखंडामध्ये इतका वेळ मला मिळाला, 5-7 तास सुद्धा कॉलेजमध्ये जायचं नव्हतं. ऑनलाईन वर्ग घ्यायचे होते, खूप वेळ मिळाला. आणि मग त्यातून मी फॉरेक्स माहिती होतं, परंतु प्रॉपर नॉलेज मला माहीत नव्हतं. आणि मग मी त्या ठिकाणी फॉरेक्सचा कोर्स केला, त्यामध्ये पुन्हा क्रिप्टो करन्सीचा कोर्स केला. आणि ते नॉलेज मी घेतलं 20, 21, 22 आणि 23ला खऱ्या अर्थाने मी प्रत्यक्षात त्या क्षेत्रामध्ये पाऊल ठेवलं. आणि पाऊल असं ठेवलं की माझं 2016चं स्वप्न मी ते पूर्ण केलं. पर डे 1 लाख रुपयेच. किती? पर डे 1 लाख. पर डे 1 लाख रुपये मी घेणारच. आणि मकर संक्रांतीच्या दिवसापासून मी स्वतः दररोज पहाटे 3ला उठतो, आणि वर्ल्ड मार्केट आहे ते 3:30 ते 5:30 या 2 तासामध्ये मी ट्रेडिंग करतो. माझा आजचा सुद्धा स्टेटस पहा कितीच आहे, तुम्ही बघू शकता ऑनलाईन. 5,88,000चा प्रॉफिट मी सकाळीच काढलेला आहे. माझं दररोजचं टार्गेट आहे पर डे 1 लाख. आणि त्यातून एक बिग शॉट आठवड्यातून एक मारतो. पाठीमागे आठवड्यात तुम्ही जर माझा स्टेटस पाहिला असेल तर त्यावेळेस 7 लाख हा माझा काय होता, बिग शॉट होता. म्हणजे ट्रेडिंगमधून खरोखर पैसे मिळतातच. कारण तुम्हाला आपल्याला ते जास्त वाटतात हो, परंतु जागतिक लेवलला त्याची किंमत तशी नाही जास्त. कारण ते इन्कम कशामध्ये आहे, डॉलरमध्ये आहे. आणि आपलं इंडियन रुपयाच पाहतोय आपण की तिथला 1 रुपया ते आपला 85 रुपये आहे. म्हणजे हा जर फरक पाहिला तर मी जास्त कमवतोय मुळीतच नाही. आणि मग तुम्ही फॅमिली बॅकग्राऊंड म्हणाल तर निश्चितपणे माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडचा विचार जर केला तर निश्चित पूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती खूप फरक पडलेला आहे. असं परिस्थिती नाही. तुमचे आई वडील त्यांचं प्रोफेशन काय होतं, ते गव्हर्नमेंट सर्वंट्स होते की शेतकरी वर्गात घरातून तुम्ही आलेला आहात की व्यापारी घरातून आलेला आहात, हे जाणून घेण्यात इच्छुक आहे. खरं तर माझे आई वडील हे मजुरी करत होते. आणि मजुरी करत असताना वडिलांचं आमचं एक स्वप्न होतं. आणि आम्ही भाऊ 5 जण होतो आणि एक बहीण. त्यांची इच्छा होती की माझा एक तरी मुलगा शिकून पुढं मोठा व्हावा. माझा पहिला भाऊ 10वी नापास, दुसरा भाऊ गॅरेज त्याने सुरू केलं, तिसरा भाऊ कारखान्यामध्ये जॉबला लागला, चौथा भाऊ माझा उपसरपंच आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे, परंतु शिक्षण कोणीच घेतलं नाही. ते सगळे कुठं 10वीच्या आतमध्ये. मग मला वाटलं की सगळे 10वीच्या पुढं का जात नाहीत. मग मी खऱ्या अर्थानं मुळात थोडं टॅलेंट असल्या कारणामुळं पहिल्यापासूनच पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक मी कधीच सोडला नाही. आणि त्यामुळं मी 10वीलाही चांगल्या गुणांनी पास झालो, 12वीलाही चांगल्या गुणांनी पास झालो. आणि TYला जर मी रँकर आहे, मला डिस्टिंक्शनमध्ये मी कॉलेजमध्ये पास झालेला विद्यार्थी आहे. आणि पुन्हा विद्यापीठामध्ये गेलो आणि विद्यापीठामध्ये तर प्रश्नच नाही, विद्यापीठाचा मी रँकर ठरलो. फर्स्ट क्लास मिळवता येत नव्हता, परंतु मी त्यामध्ये फर्स्ट क्लास मिळवून विद्यापीठामध्ये 2nd रँक मिळवली. तुम्ही हे सगळं करताना रँक, तुम्ही आता म्हणजे तुमचे रँक सांगितले, तुम्ही फर्स्ट क्लास मिळवला, पण हे सगळं करताना तुम्ही कोणाचं कोचिंग घेतलं होतं का, कुठला क्लास जॉईन केला होता? नाही, मला दुर्दैव आहे, मला कुणाचंही कोचिंग नाही मिळालं. सेल्फ स्टडी केला आणि मला पे करावं लागलं. प्रत्येक ठिकाणी मला पे करावं लागलं. मला अनुभव जे आलेला आहे
हे कधीच कुठलाच अनुभव फुकट आलेला नाही. तो अनुभव मला काय करायला लागला, पे करावा लागला. प्रत्येक अनुभव हा विकतच घ्या. आजही मला विकतच घ्यावा लागतोय अनुभव, आजही. नक्कीच सर. पण आता आपण मिरॅकल करिअर अकॅडमीकडे येऊया. जर तुम्ही ही मिरॅकल करिअर अकॅडमी चालू केलेली आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या कोकणातील मुलांसाठी तुम्ही उत्पन्नाचा मार्ग देखील चालू केलेला आहे. मिरॅकल करिअर अकॅडमीमध्ये हे सर्व सोडून अजून काही वैशिष्ट्य असणार आहेत, जेणेकरून आपल्या मुलांना त्याचा अधिकाधिक फायदा होईल. कसं आहे, फक्त एकीकडेच माझा फोकस नाही, क्लासहून अधिकारीच नाही, पण त्याचा पाया महत्वाचा आहे. मी अगोदर सांगितलेला आहे, 8वी पासून माझी सुरुवात होणार आहे. ज्या 8वीला विद्यार्थी आहेत ते स्कॉलरशिपमध्ये येत आहेत, त्या विद्यार्थी माझा खरा फोकस असणार आहे. कारण ते समाजातील क्रीम आहे, लक्षात घ्या. त्या क्रीमवर जर आता आपण काय केलं, लक्ष केंद्रित केलं, तर तेच विद्यार्थी पुढे क्लास 1 ऑफिसरच्या दृष्टिकोनातून काय असतात, योग्य असतात. त्याचं कारण का, त्याचा बेस स्पर्धा परीक्षेला खऱ्या अर्थानं बुद्धिमत्ता चाचणी ही अत्यंत महत्त्वाची असते. आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये आपले विद्यार्थी पाठीमागे ठरतात. आणि बुद्धिमत्तेच्या विषयामध्ये 7वीची स्कॉलरशिप, आता 8वीला आहे, 8वीची स्कॉलरशिप असेल त्याच्यावर जास्त फोकस केला जातो. म्हणून जे विद्यार्थी स्कॉलरशिप येणार आहेत त्यांच्यावर माझा फोकस असेल, ते फाउंडेशन असेल. आणि तिथून मग 10वी 12वी, मग JEE असेल, नीट असेल. आपण पाहतोय आज आपल्या या ठिकाणी कोकणामध्ये हे वातावरण सुरू झालेलं आहे. आणि त्यातून माझा एक प्रयत्न आहे, अजून थोडं आपण भर टाकूया. आणि आता 7-8 विद्यार्थी आपल्या खेडमधले काय MBBSला बसतात. माझा हा प्रयत्न निश्चितपणे खेडमधून किमान म्हणतोय मी, एक 50 ते 75 किंवा 100 एवढे विद्यार्थी, मग ते ज्ञानदीप असेल, रोटरी असेल किंवा स्वामी समर्थ असेल, बरोबर का, किंवा आता आपले मिरॅकल करिअर कॉम्पिटिशन असेल. जास्त काय म्हणत नाही मी, त्या प्रत्येक याच्यातून 25 जरी विद्यार्थी MBBSला गेले तर खऱ्या अर्थानं मी जे माझं स्वप्न बाळगलेलं आहे की काय, JEE असेल, नीट असेल किंवा पोलीस भरती असेल, रेल्वे भरती असेल, इतर सगळ्या किंवा बँकिंग असेल, या सर्वांमध्ये कोकणातला विद्यार्थी मला पुढे घालवायचं. का, आज कोकणातला विद्यार्थी कुठं आहे तुम्हाला माहित आहे? तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल, कोणतेही शासकीय कार्यालय घ्या, कोणतीही शाळा घ्या, त्यामध्ये आपला विद्यार्थी हा प्यून आहे, आपला विद्यार्थी हा क्लर्क आहे. आणि आत्ता माझं स्वप्न मी हळूहळू पूर्ण केलं. आज कोणत्याही शाळेमध्ये जावा, मी अभिमानाने सांगतो की माझा विद्यार्थी आज पिऊन नाही ठेवलेला आहे, मी त्याला शिक्षक बनवलेला आहे. कुठल्याही प्रायमरी शाळेत जावा, साठे सरांचा एक विद्यार्थी त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षक बनलेला आहे. कोणत्याही माध्यमिक शाळेत जावा, साठे सरांचा एक विद्यार्थी माध्यमिक शिक्षक बनलेला आहे. मला हे चित्र घडवायचं आहे. प्लस पोलीस स्टेशनला कोणत्याही जावा, साठे सरांचा एक विद्यार्थी मी सांगतो आज पोलीस आहे. प्लस माझे विद्यार्थी मी मार्गदर्शन केल्यामुळे आज सैनिक सेवेमध्ये रिटायर होऊन म्हणून आलेले आहेत. 17 वर्ष त्यांनी काय केला, जॉब केला आणि ते आज आलेले आहेत. माझे विद्यार्थी आज मला अभिमान आहे, देशाच्या सेवेसाठी मी कॅप्टन पदापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचवलेलं आहे. म्हणजेच एका ठिकाणी मी थांबलेलो नाही. तर या विद्यार्थ्यांना योग्य असं मार्गदर्शन करून प्रत्येक क्षेत्रामध्ये माझा विद्यार्थी आज चमकतोय. त्याचं कारण आहे योग्य मार्गदर्शन. मग हे ग्रामीण लेवल किंवा काय म्हणा त्याला लोकल लेवलला झालं, हेच मला काय करायचं आहे, वरच्या लेवलला न्यायचं आहे. आणि म्हणून मिरॅकल करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आज क्लास 1 अधिकारी बनणारच. आणि माझं स्वप्न आहे की राहिलेली माझी अजून 9 वर्षाची सेवा आहे, त्या 9 वर्षामध्ये निश्चितपणे एक तरी कलेक्टर बनवणारच. तर याच्या पाठीमागे 0 लागणार आहेत, परंतु एक हा महत्वाचा आहे. आणि म्हणून जिल्हाधिकारी मी बनवणार प्रशासकीय सेवेमध्ये. आणि दुसरं माझं स्वप्न आहे SP. निश्चितपणे पोलीस अधिकारी, अधीक्षक हे माझ्या करिअर कॉम्पिटिशन अकॅडमी घडणारच. आणि तो विश्वास माझ्याकडे आहे. कारण का, मी एक जबरदस्त कॉन्फिडन्स असणारा व्यक्ती आहे. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मी दाखवलेलं आहे. मी तुम्ही म्हणला ना, माझी परिस्थिती, गरिबीला मी कधी दोष दिलेला नाही. गरिबीवरती मात केली मी. आणि मात करून तुम्हाला माहित नाही, विद्यापीठामध्ये शिकत असताना फक्त साठे सरांना 2च ड्रेस होते. किती ड्रेस होते? 2 ड्रेस. आज मात्र 50 ड्रेस आहे. हा फरक आहे. गरीब मी लाजलो नाही, मी स्वतः काम करत होतो आणि काम करून मी शिकलेला विद्यार्थी आहे. आणि म्हणून आज माझ्या विद्यार्थ्यांना मी ते धडे देतोय, काम करायला लाजू नका. माझे अनेक विद्यार्थी हॉटेलमध्ये काम करत आहेत आणि पुन्हा ते शासकीय सेवेमध्ये गेलेले आहेत. का, तर काम करायला लाजायचं आहे का. आणि म्हणून ह्या विद्यार्थ्यांना हे जर आता आपण ट्रेनिंग दिलं व्यवस्थित, निश्चितपणे त्यांच्या करिअरमध्ये बदल होणार आहे, त्यांचा व्ह्यू बदलणार आहे. त्यांना आता पिऊन नाही बनवणार मी, क्लार्क नाही बनवणार, त्यांना त्या ऑफिसमध्ये निश्चितपणे क्लास 1 अधिकारी म्हणूनच त्यांना बसवणार आहे. आणि म्हणून मंत्रालयातलं मागाशी उदाहरण दिलं. तुम्ही आजही जावा मंत्रालयामध्ये, पिऊन कोण आहेत बघा, क्लार्क कोण आहेत बघा, आणि त्यातले सचिव कोण आहेत बघा. आणि हे चित्र मला बदलायचं या माध्यमात. सर,
ज्याप्रमाणे आता नुकताच NEETचा निकाल जाहीर झाला, ज्याच्यामध्ये खेड तालुक्यात भरभरीत यश आलं. म्हणजे रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल असू दे, ज्ञानदीप असू दे, किंवा समर्थ ग्रुप असू दे, यांनी चांगलं यश संपादन केलं. मग आता ह्या खाजगी खाजगी शिक्षण संस्थेमध्ये देखील स्पर्धा परीक्षेबद्दल मार्गदर्शन केलं जातं. आज आपण ही मिरॅकल करिअर अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरलेला आहात, तर त्यांच्यामध्ये तुमच्यामध्ये काय साम्य असेल किंवा काय वेगळंपण असेल? निश्चित चांगला प्रश्न आहे. कारण का मला कोणाला दोष द्यायचा नाही, कारण कोणत्याही कार्यकर्त्यांना पैसा लागतो, पैशाशिवाय काय चालत नाही. फक्त एवढाच फरक असेल की या ज्या संस्था आहे या संस्थांमध्ये निश्चितपणे काय होणार, पे जास्त करावं लागणार आहे. मात्र मिरॅकल अकॅडमीला त्यांच्या 50 ते 25% फक्त आपल्याला पे करावं लागणार आहे. हा निश्चित पहिलाच इथं काय जो प्रश्न फरक आहे तो आर्थिक प्रश्न आहे. आज त्या ठिकाणी 1.5 लाख ते 2 लाख भरायला लागतात विद्यार्थ्यांना, माझ्याकडे फक्त 25,000 ते 50,000 फक्त भरावं लागणार आहे. म्हणजे हा गरीब विद्यार्थ्यासाठी, गरीब विद्यार्थी माझा हेतूच आहे की गरीबातला गरीब विद्यार्थी माझ्यापर्यंत पोचला पाहिजे, आणि त्याला खरं तर आणि त्यामध्ये सुद्धा त्याला सवलत असणार नाही. हा फरक असणार आहे. कारण कोणतीही गोष्ट पैशाशिवाय चालत नाही. मी जरी म्हटलं तर त्या ठिकाणी काय मला जॉब आहे प्लस मी काय, तुम्ही म्हणणार कसं काय तुम्ही काय करणार, तर माझा जो हेतू आहे तो क्लिअर आणि कट सूर्यप्रकाशाचा सत्य आहे. मला पगार आहे, लक्षात घ्या. आज मला पगार 1,51,284 पगार आहे. माझी फॅमिलीचा विचार केला, माझ्या तुम्ही विचार केला तर मी सुद्धा माझ्या मिसेसला फक्त ते ग्रॅज्युएट झालेली होती, मी त्याला पोस्ट ग्रॅज्युएट केली प्लस BEd केलं, आणि तिला सुद्धा माझ्या क्वालिफिकेशन बनवली. ती सुद्धा MA BEd आहे, आणि नवभारत हायस्कूल या ठिकाणी ती सुद्धा प्राध्यापिका आहे. म्हणजेच काय, तुम्ही जसं असाल तसं तुमची फॅमिली बनवा. आणि म्हणून माझी पहिली कन्या आहे, जस्ट आताच ते BSc नर्सिंग, तिनं भारतातलं 1 नंबर कॉलेज बेलेन नर्सिंग कॉलेज पाचगणी या ठिकाणी तिला मी ॲडमिशन घेतलं. मला अभिमान वाटतो की त्या ठिकाणी तिनं इतका चांगला, म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतलं. तिचा रिझल्ट यायच्या अगोदर BSc नर्सिंगचा रिझल्ट अजून यायचा आहे तोपर्यंत तिला जॉब मिळालेला आहे. जस्ट 15 तारखेलाच ती CP हॉस्पिटल मुंबई चेरने रोडला त्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून ती जॉईन सुद्धा झालेली आहे. माझी दुसरी मुलगी जी आहे, आता मी जी अकॅडमी सुरू केलेलं आहे, निश्चितपणे तिलाही तिचा फायदा होणार आहे. ती आता सुद्धा नीटची तयारी करते, आणि आपल्याच दादा आहेत, दादांच्या संस्थेमध्ये रोटरीमध्ये ते इयत्ता 11वीमध्ये आता शिक्षण घेते आहे. प्लस माझा दुसरा मुलगा जो आहे तो सुद्धा जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्तीमध्ये आलेला आहे, आणि तो ज्ञानदीपमध्ये आहे. सांगण्याचा हेतू का आहे, तर निश्चितपणे ज्या ठिकाणी तुम्ही चांगल्या पद्धतीने शिक्षण देत आहे त्या ठिकाणी विद्यार्थी घडतातच, आणि घडतातच याचा माझा विश्वास आहे. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन माझ्या मार्फत मिळालं, आर्थिक सोर्स माझ्या मार्फत मिळाला, तर निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन घेण्याची जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना गरजच भासणार नाही. कारण एवढा पैसा आणायचा कुठून, हा सुद्धा प्रश्न आहे ना. नक्कीच. पण याचाही तोच प्रश्न आहे, ह्या संस्था चालवायच्या कशा, पैसा आल्याशिवाय संस्था चालवू शकत नाही. म्हणजे दुहेरीचा संगम मी साधलेला आहे, शैक्षणिक आणि आर्थिक. आर्थिकमध्ये त्याला केली जाईल, प्लस शैक्षणिक सुद्धा मार्गदर्शन केलं जाईल. आपल्या मिरॅकल अकॅडमी संस्थेमध्ये जे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार, जे टीचिंग करणार, ते स्टाफ हे कुठून असणार आहेत? ते त्यांची म्हणजे आता काही शिक्षण संस्था म्हणजे कोट्यावरून आलेले शिक्षक टीचिंग करतात, तसं आपल्या इथे स्पेशली कोट्यावरून येणार आहेत की आपल्या इतर स्थानिक शिक्षक जे गुणवंत आहेत असे असणार आहेत? निश्चितपणे म्हणजे तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय. का आपण म्हणतो क्लासरूम अधिकारी घडवायचं, परंतु त्या पद्धतीत सुद्धा काय पाहिजे, नॉलेज पाहिजे. आणि नॉलेजेबल पर्सन जर असेल तर निश्चितपणे काय होतं, त्याचा त्या विद्यार्थ्याला फायदा होतो. आणि माझ्याकडं माझे अनेक मित्र क्लासरूम अधिकारी आहेत. क्लासरूम ते म्हणले फक्त तू सुरू कर रे, तुला काय पाहिजे तेवढं सांग. त्यामुळं UPSC झालेले, रिटायरमेंट झालेली, प्रशासकीय सेवेमध्ये रिटायरमेंट झालेली, त्यांचा हातभार मला खऱ्या अर्थानं जास्त लागणार आहे. कारण त्यांनी स्वतः परीक्षा दिलेल्या आहेत, पास झालेल्या आहेत, सेवा केलेल्या आहे. असे अनेक लोक माझ्या अकॅडमीमध्ये काय करणार आहे, त्यांच्या अनुभवाचा फायदा यावेळी हा फरक असणार आहे. आणि आत्ता असणारे जे काही क्लासरूम अधिकारी आहेत हे सगळे SP असतील, बरोबर आहे का, यांच्याशी आपल्या आणि खूप चांगल्या पद्धतीचे रिलेशन आहे. म्हणजे सांगलीचे आता नाव घेत नाही, अनेक त्या ठिकाणी त्या उच्च पदस्थावर त्या आहेत. म्हणजे ती टीमच आहे ती सगळी,
UPSC पास करणारे. मी जे विद्यापीठामध्ये होते माझे मित्र UPSC करत होते आणि मी तर MSc करत होतो. त्यावेळेस ते मित्र आता मला गाईडलाईनला मिळणार आहेत कारण ते स्वतः काय त्या पदावर आहेत ना, स्वतः अनुभव आहे आणि त्यामुळे ते ध्येय. आणि तहसीलदार तर अनेक आहेत, विचारूच नका. म्हणजे अशा अनेक आमच्याकडे काही टीम आहे, ती टीम मला काय करणार आहे, सपोर्ट करणार आहे. सर खरं तर शैक्षणिक क्षेत्रासोबत सामाजिक असू दे, राजकारण असू दे, आता तुम्ही तुमच्या बोलण्यात आपल्या आले की ट्रेडिंगचा विषय आला, असे एक ना विविध क्षेत्र, क्रीडा क्षेत्र असू दे, प्रत्येक ठिकाणी तुमचा वावर नेहमीच पाहाव्यास मिळतो. आज शिवजयंतीच्या माध्यमातून देखील तुम्ही शिवजयंतीमध्ये देखील हिरारीने सहभाग घेतला होता, त्याच्यात पुढे होतात. मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कशा काय शक्य होतात? खरंच आम्ही लहानपणापासूनच सगळ्या क्षेत्राशी जवळून पाहत होतो आणि त्यावेळेस मला वाटायचं मी का तिथं असू नये. जेव्हा टीचर असत मग मला वाटायचं की मी प्राध्यापक का असू नये, मग मी प्राध्यापक झालो. मग पोलीस भरती मग मी का PSI होऊ नये. पण दुर्दैव आहे माझ्या डाव्या डोळ्याला नंबर असल्या कारणामुळं मी PSI झालो नाही. सातारच्या ग्राउंडला मी भरती पण झालो, मेडिकलमध्ये मी अनफिट ठरलो आणि म्हणून मी तिकडे गेलो नाही. मग माझं ते स्वप्न अधूर राहिलं. मिलिटरीमध्ये मी 12वीलाच टेंबलाई नाका कोल्हापूरला भरती झालेलो होतो. तिथंही मला तोच प्रॉब्लेम आला, डाव्या डोळ्याला नंबर असल्या कारणामुळं मला त्या सेवेमध्ये मला जाता आलं नाही. म्हणजे माझी जी स्वप्न आहेत ना प्रशासकीयमध्ये जाण्याची ती अपूर्ण आहेत. मी काय झालं, प्राध्यापक झालं, ठरवून झालेला प्राध्यापक आहे म्हणून झालेलं प्राध्यापक. मगाशी बोलताना 3 पर्यायापैकी एक पर्याय तुम्ही शैक्षणिक निवडला, राजकारण आणि शैक्षणिक. राजकारणात मी सांगितलं मला मिरज मतदारसंघातून उमेदवारी मिळत होती, मी नाकारली ती आणि ते माझं स्वप्न अधूर आहे. मग मी आता काय केलं, जास्त येणारी निवडणूक आहे, झालेली निवडणूक मी सुद्धा प्रयत्न केला. पण दुर्दैव असं दिल्लीवरून विमानानं आलो, त्या कोकण भवनला गेलो, फक्त फॉर्म भरल्यानंतर वेळेत फॉर्म मला भरता आला नाही, 5 मिनिटं उशीर झाला आणि त्यामुळे माझं कोकण जे आता शिक्षण मतदारसंघाची निवडणूक होती त्या निवडणुकीत माझा फॉर्म रिजेक्ट झाला. आणि आता येणारी जे कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आहे निश्चितपणे मी उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे. आपलं संपर्क कार्यालय सुद्धा सुरू झालेलं आहे. म्हणजे राजकारणाशी आपण संमतीत आहोत. खेळाचा विचार जर केला तर मी क्रिकेटचा कॅप्टन होतो, कबड्डीचा कॅप्टन होतो, खो खोचा कॅप्टन होतो. त्यामुळे ते गुण माझ्यात ऑलरेडी आहेत आणि म्हणून ते गुण मला नाही प्रसारित करता आले. पण माझ्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून आज तुम्ही पाहताय ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा असतात त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे मी बक्षीस देत असतो. का, मी त्यांच्या ठिकाणी मला पाहतो. तसं सामाजिकमध्ये आज सामाजिक मीच मुळात गरीब कुटुंबातून आल्या कारणामुळे मला समाजातलं दारिद्र्य, गरिबी लोक वाचतात, परंतु आम्ही ते अनुभवलेले आणि अनुभवल्या कारण असल्या कारणामुळं मला माझं दातृत्व जागं होतं. आणि त्या गरीब मुलांना असतील किंवा महिला असतील किंवा मजूर असतील त्यांना लगेच काहीतरी मदत आपल्या माध्यमातून द्यावी असं मला वाटतं. आणि ठरवून नाही, त्यावेळेस मी मदत जाहीर करत असतो आणि ती दिली नाही. आणि म्हणून ह्या सगळ्या शैक्षणिक, सामाजिक किंवा आता तुम्ही म्हणला शैक्षणिक या सर्व क्षेत्रामध्ये माझा वावर आहे. आणि खेडवाशांचा मला अभिमान आहे का त्यांनी मला इथं स्वीकारलेलं आहे. हे खूप मोठं भाग्याचं मानतोय मी. आज आपण पाहतोय ज्युनियर चॅम्पियन इंटरनॅशनल JCI संस्था, त्या JCI संस्थेचा मी काय आहे सभासद. आपण पाहतोय JCIचं कार्य आणि सामाजिक कार्यामध्ये आपली ती संस्था अग्रेसर आहे खेडमध्ये. आणि त्या संस्थेचा मी सभासद असल्याचा मला अभिमान आहे कारण त्या संस्थेनंच मला बऱ्यापैकी घडवलेलं आहे. कारण त्या संस्थेमध्ये तुम्हाला माहीत आहे की लिडरशिप जी आहे ती त्या ठिकाणी तयार केली जाते आणि तिथं खऱ्या अर्थानं प्रशिक्षण दिलं जातं. आणि ते मी प्रशिक्षण केलं आणि माझं जे व्यक्तिमत्व जे अष्टपैलू जे बनलेलं आहे त्याला कारणीभूत आहे ते आमचे JCI ऑर्गनायझेशन आहे. नक्कीच सर, तुमचा हा सगळा अनुभवाचा प्रवास, तुमच्या अनुभवाची शिदोरी ह्याचा उपयोग नक्कीच आमच्या कोकणातील मुलांना होणार आहे. आणि नक्कीच तुमची मिरॅकल करिअर अकॅडमीतून तुमचं जे स्वप्न आहे एक SP, एक कलेक्टर निर्माण होऊ दे ह्याच्यासाठी आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद.